आई, तुम्ही आणि सर या वयातही इतकी रोमॅन्टिक कसं असतं हो? नाही म्हणजे रोमॅन्टिक वगैरे नाही ग. पण सरांचा स्वभाव पहिल्यापासून असा दिलखुलास आहे. आणि थोडस त्यांच्या स्वभावामध्ये आता आपल्याला शोधावं लागतं की त्यांना नक्की काय म्हणायचं. तुला एक गंमत सांगू का? हा. अं, आमच्या लग्नाच्या वेळेची गंमत आहे ही, त्या वर्षातली. म्हणजे तुला तर माहिती आहे सर माझ्यापेक्षा कितीतरी स्मार्ट आहेत आणि मी थोडीशी त्यांच्या दृष्टीने डावीत. पण लग्न झाल्यानंतर ते मला ना येता जाता सहज हळूच कोणाच्याही नकळत म्हणायचे की तू ना माझी परी आहे. मला तर बाई फार लाजल्यासारखं व्हायचं की मी एक सर्वसाधारण दिसणारी मुलगी बाई आणि मला हा इतका देखणा असणारा माणूस परी म्हणतोय. म्हणून मी त्यांना विचारायचे तुम्ही मला परी कशाला म्हणता. तर ते हसायचे, गुढ हसायचे. तर मला मग कधी कधी असं वाटायचं की जरा बरी मिळावी आणि तिला परी म्हणावी असं तर नसेल ना. असं माझं मन खायचं. आणि मग वर्षभरात त्यांच्या स्वभावाचा अंदाज आला. येता जाता परी म्हणायचं काही सोडलेलं नव्हतं. आणि स्वभावाचा अंदाज आल्यावर माझ्या असं लक्षात आलं की हा माणूस फार गूढ आहे. हा सहज कुणालाही असं म्हणणार नाही. आणि मग त्यांना मी पुन्हा एकदा खणपटीलाच बसले की नाही तुम्ही मला परी का म्हणता. मला फार आता गिल्ट व्हायला लागलंय तुम्ही काही इतकी देखणी नसताना तुम्ही मला परी का म्हणता. तर ते म्हटले पुन्हा मी एक गोष्ट सांगतो तुम्ही. मला तर काळी काळी धडधडत होती ती कसल्या प्रकारची गोष्ट असेल. आणि मग म्हटलं हा सांगा. आणि मग त्यावेळची त्यांनी ही सांगितलेली गोष्ट आहे. ही गोष्ट तूही आयुष्यात लक्षात ठेव. तर गोष्टीचं नावच आहे संसारातली हडळ. हा? हा संसारातली हडळ. तर मुळात कसं असतं रसिका की बाई जी असते ती स्वतःला अति शहाणी समजत असते. आता लग्नाला आमच्या 28 वर्ष झालेली आहेत आणि याच्यामध्ये माझ्या पूर्ण लक्षात येते की प्रत्येक बाई आपल्या नवऱ्याला आठवड्यातून महिन्यातून एकदा तरी बजावत असते की मी होते म्हणून तुमचा संसार झाला. मी होते म्हणून तुमचा संसार झाला. पण असं काही नसतं. खरं तर तो असतो म्हणून आपला संसार झालेला असतो. आणि बाईच्या जातीचं आणखी एक वैशिष्ट्य असतं की ती स्वतःला अति हुशार समजत असते. खूप शहाणी समजत असते. मी म्हणजे कोणीतरी आहे. मुळात स्त्री आहेच कोणीतरी. आदिशक्तीचं रूप आहे. पण स्त्रिया त्याचं ब्लॅकमेलिंग करतात नवऱ्यांच्या बाबतीत. आणि मग त्या संदर्भातली ही गोष्ट आहे की स्त्रीचं जे मन आहे हे कधीच कुणाला कळालेलं नाही. स्त्री काय आहे, कशी आहे हे कधीच कुणाला कळालेलं नाही. आणि मग असं असताना एका पुरुषाला लग्न करायचं होतं. आणि त्याचं म्हणणं असं होतं की मी अशा स्त्रीशी लग्न करेल की तिचं मला मन कळेल की काय स्त्री कशी वागते, काय असते ते मला कळेल. आणि मग त्यानं खूप जणांना विचारायला सुरुवात केली की स्त्री काय आहे, स्त्री समजून घेणं सोपं आहे का. तर सगळेच म्हणायचे की जिथे शंकराला आदिशक्ती कळाली नाही तिथे तुझ्यासारख्याला किंवा आमच्यासारख्याला काय कळणार आहे. त्यामुळे स्त्रीच्या फारसं नादाला लागू नको. जी पदरात पडेल ती पवित्र मनाने संसाराला सुरू कर. पण ह्याला काही ते पटत नसतं. त्याला असं वाटत असतं की नाही मला स्त्रीचा स्वभाव कळला पाहिजे, तिच्या मनाचा थांग लागला पाहिजे, तेव्हाच मी लग्न करेन. आणि मग त्याची परिक्रमाच सुरू होते की तो ज्या त्या एका साधूंना मोठमोठ्या विद्वान लोकांना विचारत राहायचा की सांगा ना स्त्रीचं मन काय असतं, स्त्री कशी समजून घ्यावी, काय केलं म्हणजे स्त्री वश होईल. तर सगळेच म्हणतात स्त्री ही कधीही कोणालाही वश न होणारी शक्ती आहे. त्यामुळे तू काही त्या भानगडीत पडू नकोस. आणि मग असं करता करता त्याचं लग्नाचं वय उलटून जायची वेळ येते. मग शेवटी एका म्हाताऱ्याला दया येते. आणि मग तो म्हातारा म्हणतो की एक काम कर, तुझा हा जो प्रश्न आहे ना हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे पण ह्याचं उत्तर अरे कोणाकडेच नाहीये. पण आपल्या गावाच्या बाहेर एक झाड आहे आणि त्या झाडावर एक स्त्री पिशाचिनी राहते. आणि त्या स्त्री पिशाचिनी म्हणजे आता बोली भाषेमध्ये हडळ. तर ती हडळ राहते आणि ती खूप हुशार आहे. आणि ती त्या हडळीला कोणत्याही प्रश्न विचारा ती उत्तर देणार. तर पण म्हणतो तुला घाबरायला होईल कारण ती कशी आहे काय माहित नाही. ती तुझ्या बाबतीत कशी वागेल ते पण माहित नाही. तर तू तिला विचार. तर काळी धडधडायला सुरुवात होते की आता आपला प्रश्न घेऊन एका हडळीकडे जायचं. आणि मग तो म्हणतो की बरं ठीक आहे एवढं जर मी आतापर्यंत मला एवढं तर गुड हे उगलायचंच आहे तर मी जातो. आणि मग मनात हिया करून तो त्या झाडापाशी जातो. आणि त्या झाडापाशी गेल्यानंतर त्या स्त्री पिशाचिनीची आराधना करतो की तू मला दर्शन दे किंवा मला प्रसन्न हो. आणि मग थोड्याच वेळात ती स्त्री पिशाचिनी तिथं अंतर्धान होते. आणि प्रचंड अकराळ विक्राळ रूप बघितल्याबरोबर अगदी घाबरायला होईल असं ते रूप. आणि ते बघून हा सुद्धा घाबरतो. पण डोक्यात ध्येय असतं त्यामुळे तो मनाशी रामनाम जपतो.
हनुमान चालीसा पडतो आणि त्या स्त्री पिशाचिनीला सामोरं जातो. आणि मग ती म्हणती, तुझं धाडस तरी कसं झालं माझ्यापर्यंत यायचं? तर तो म्हणतो, रागवू नकोस ग. म्हणतो, माझा एक प्रश्न घेऊन मी तुझ्याकडे आलेलो आहे. त्या प्रश्नाचं उत्तर तूच देऊ शकशील असं मला सगळ्यांनी सांगितलेलं आहे. तर ती म्हणते, काय प्रश्न आहे तुझा? तर तो म्हणतो, काही नाही ग, स्त्रीला वश कसं करावं किंवा स्त्रीचा स्वभाव थांग कसा लागावा, हे काही तुझ्याकडे त्याचं शास्त्र आहे का? किंवा हे कसं कळू शकेल मला? स्त्रीला आपल्या कह्यात कशी ठेवता येईल? कारण मला लग्न करायचंय आणि मला स्त्रीचा ह्या सगळ्या अंगाने अभ्यास केला तर मला तिच्याशी लग्न करायला जरा सोपं पडेल. माझा संसार सुखाचा होईल. तर तू उत्तर देशील का? तर ती स्त्री पिशाचिनी हसते, गूढ हसते आणि म्हणते की ठीक आहे, मी तुला त्याचं उत्तर देईन, पण तुला एक काम करावं लागेल. तर तो म्हणतो, काय? तर ती म्हणते की तुला माझ्याशी लग्न करायला लागेल. तो दचकतो. ह्या असल्या अकरा विकरा हाडळीशी आपण हिला लग्न करायचंय. तर ती म्हणते की घाबरू नकोस, मी तुझ्यासाठी परीचं रूप घेईन किंवा सुंदर स्त्रीचं रूप घेईन. तर तो म्हणतो, ठीक आहे. त्याला त्या प्रश्नाच्या उत्तराच्या तळाशी जायचं असतं, मुळाशी जायचं असतं, म्हणून तो म्हणतो ठीक आहे. आणि मग त्या दोघांचं लग्न होतं. संसार सुरू होतो. त्या पिशाचिनीने छान सुंदर देखण्या स्त्रीचं रूप घेतलेलं असतं, त्यामुळे संसार सुरू झालेला असतो छानपैकी. आणि मग तो रोज तिला म्हणत असतो, ए सांग ना, स्त्रीला कसं काय ह्यात ठेवायचं? ए सांग ना, स्त्रीला कसं काय ह्यात ठेवायचं? तर ती म्हणते, थोडा वेळ जाऊ दे अरे. आणि मग असा एक महिना होतो. आणि महिना झाल्यानंतर मग ती म्हणते की अरे, आतापर्यंत मी रात्रंदिवस तुझ्यासाठी परीचं रूप घेत होते, पण आता मला तसं नाही करता येणार. मी एकतर दिवसा तरी परी राहू शकेन किंवा रात्री तरी परी राहू शकेन. तर तू चॉईस कर, निवड कर तू. तुला कुठल्या वेळेला मी परी पाहिजे, कुठल्या वेळेला मी घाडळ पाहिजे. हा पुरुष त्याला कोडं पडतं. बरं हो, बाई ती जाती. दिवसा हाडळ म्हणावं तरी अख्खा दिवस वाया जाणार. रात्री हाडळ म्हणावं तर अख्खी रात्र वाया जाणार. काय करावं त्याला काही समजतच नाही. फार विचार करतो तो की आता काय करावं, हिला काय म्हणावं, कुठल्या वेळेस तू परी हो आणि कुठल्या वेळेस तू हाडळ हो. आणि मग शेवटी विचार करून करून थकतो आणि तो तिला म्हणतो, नाही, तुला जसं हवंय ना तसंच तू कर. रसिका, गोष्ट संपलीये. कळलं का तुला? बरोबर आहे. काय कळलं? स्त्रीला तिला ठरवू द्यायला पाहिजे की तिनं कसं वागायचं किंवा तिनं कसं हे राहायचं. त्यांनी नाही ठरवायचं. म्हणजे जो तिचा पार्टनर असेल त्यांनी प्रत्येक गोष्टीचा निर्णय तिच्यासाठी नाही घेतला पाहिजे. तिला विचारला पाहिजे किंवा तिचा पण तेवढाच हिस्सा असला पाहिजे त्याच्यामध्ये. बरोबर. म्हणजे स्त्रीची गोष्ट कशी आहे माहितीये का? तिला म्हटलं ना ही गोष्ट कर, की ती त्या गोष्टीकडे डुंकूनही बघणार नाही. आणि तिला जर म्हटलं ना ही गोष्ट करू नको, तर ती हमखास करून बघणार. त्यामुळे स्त्रीचे निर्णय हे तिच्यावरच सोपवायचे असतात. तिला तिच्या सीमारेषा माहीत असतात. तिला काय आपल्याला स्वतःला कसं नीट ठेवायचं हे तिला सगळं माहित असतं. ती स्वतःचा जीव सहजासहजी धोक्यात नाही घालणार. त्यामुळे तिचे निर्णय तिलाच घेऊ द्यावे. तरच ती तुमच्या आयुष्यात परी म्हणून राहू शकते. आणि जर तुम्ही तिच्या विरोधात गेलात तर ती हाडळ म्हणून तुमच्या आयुष्यात थैमान घालणार. त्यामुळं आणि मग मला कळालं बरं का की सर मला परी का म्हणायचे. आणि मग सरांनी मला दिलेल्या स्वातंत्र्यामुळं आजपर्यंत त्यांच्या आयुष्यातली मी परी आहे. पण जर कदाचित असं वाटतं, स्वातंत्र्य जर माझं हिरावून घेतलं तर माझी देखील हडळ होण्याची शक्यता आहे. म्हणजे गोष्टीचं तात्पर्य असं आहे की स्त्रीला स्वातंत्र्य देणं, तिचे निर्णय तिला घेऊ देणं, तर ती तुमच्या आयुष्य सुखाचा संसार करू शकते, तुमच्या आयुष्यात परी म्हणून राहू शकते. पटलं? एकदम. आणि तू